मित्रांनो ही आमची रूम आहे आणि हा असा पाठचा व्ह्यू आहे. मस्त हिरवळ आहे, नारळाची झाडं वगैरे, छान प्रॉपर्टी आहे. म्हणजे एकदम प्लेझंट वाटतं. बघा कसं वाटतं बघा. त्या साईडला बीच आहे, तिकडे तिकडे बीच आहे. आता आपण खाली जाऊ आणि बघू कसं काय सगळं. तर ही अशी प्रॉपर्टी आहे. तो ऍक्च्युली मेन रोड आहे. तुम्हाला ती गाडी दिसत असेल तिकडे, तो मेन रोड आहे. हे बघा, हा मेन रोड आहे आणि तुम्ही आपली स्कूटी इथे पार्क आहे. आम्ही बेसिकली फेरीने आलो आणि मग मांडवा जेटीवरून आम्ही इथे आलो. इथे कसं यायचं मी तुम्हाला सगळं मॅप वगैरे सगळं टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये खाली. हे बघा, म्हणजे बघा म्हणजे काय वाटतं. खूप प्लेझंट प्रॉपर्टी आहे, खूप मस्त वाटतं. इथे जेवणाची हॉटेल त्यांचं ते स्टे केस आहेत. बघा हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले.
विहीर आहे. पाठीमागे बघितलं. विहीर बघ कशी एकदम स्वच्छ ठेवली. असं म्हणजे मुंबईच्या रहदारीपासून धावपळीपासून अशा जागी आहे ना, मला कसं बाहेर परत जावंच वाटेल ट्राफिक काय maintain केलं. खूपच अशी सगळी झाड आहेत, नारळाची झाडं आहेत त्या साईडला. एक खाट टाकायची मस्तपैकी, नारळ पाणी पियाचं आणि झोपून जायचं. काय मस्त. वर्क फ्रॉम होम असेल तर अशी एखादी प्रॉपर्टी घ्यायची आणि कायम इथेच राहून काम करायचं. तर मग शेती करा. मी तर आलोय 2 दिवसासाठी. 2 दिवसानंतर मग परत मुंबईची गर्दी, ऑफिस, परत सगळं हे माहिती मला कसं आहे. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये प्लीज सांगा. माकडाचा कॉल आहे का? माकडासारखा आवाज तुम्हाला ऐकू येतं का मित्रांनो? नाही ना, माकड सॉरी. त्या पलीकडे बघतात, त्याच्या पलीकडे दुसरी छान. जागाच एवढी भारी आहे. त्याच्यामध्ये साधं नॉर्मल 1+ घर जरी गेलं ना, तेही एक नंबर वाटत. दिसला का तुम्हाला? दिसला का तो? मला तो गेट दिसतोय तिकडे आहे आपण. रात्रीच्या लाइटिंग मध्ये मला असं वाटतं हिरव्या लाईटी लावल्या पाहिजे. हिरव्यामध्ये अजून हिरवळ वाटतं. एक मस्त एक छप्र बांधून ठेवलं, नारळाच्या झाडाचे बुट्टे आहेत. मस्तच आहे. माझी उंची थोडी जास्त आहे, जरा वाकावं लागलं. कोणी याल तुम्ही सांभाळून. मस्तपैकी. आणि रात्रीचं एक शूट करायचं.
म्हणजे आपण परत चाललोय आपण लगभग आपण 300-400 मीटर तरी नक्कीच चाललोय, त्याहून जास्त इनफॅक्ट. पण ही कशी सिक्युअर्ड प्रॉपर्टी आणि ह्यांचीच प्रॉपर्टी, म्हणजे असं काय बाहेरची लोक वगैरे उन्हाळ्यात पोरं असं वगैरे कोणी सेफ आहे. रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारायला तिथं नक्की येणार. नारळाची झाडं काय वाटत आहेत. हा बघा, हा समुद्र समोर हाकेच्या अंतरावर हा, क्या बात है, क्या बात है. व्हाईट सँड आणि गर्दी नाहीये, म्हणजे कळते का तुम्हाला. आता रेव डाटा फोन करा, नागाव झाला, भरपूर गर्दी असते पोलीस लोकांची. पण तुम्ही हे बघा हा म्हणजे अक्षरशः प्रायव्हेट बीच असं काय बुक केलेलं आहे आम्ही. हा काय का एकदम मस्त वाटते. म्हणजे ती नारळाची झाडांची एक लाईन बघा आहे. ऑफकोर्स जाऊया, चल जाऊ. आता इथं थोडं उतरूस की. जिने जरा सांभाळ मित्रांनो, आम्ही स्लीपर्स आणलेत मुंबईवरून घालायला. पण आम्हाला माहिती होतं आम्ही बीचवर जाणार म्हणजे बूट आणि सँडल्स घालून पुढे येणार आपण. स्लीपर जरा सोपे पडते. मला काय नाही करायचं, फक्त पकडायचं. हा असा बीच आहे मित्रांनो, म्हणजे कोणी नाहीये, मी एकटा येते आणि माझी बायको, आणि एवढं सही वाटत. म्हणजे तो बघा तिकडेही कोण नाहीये त्या साईडला. आता या साईडला बघा, तिथेही बघा. म्हणजे लिटरली एक्सक्लुझिव्ह फिलिंग येते मला की हा भाई आपलाच बीच आहे, टेन्शन नाही. पाण्यात आता आपण जाणार नाही, कारण आता आपल्याला पाण्यामध्ये जायचं नाही. आपला प्लॅन तो नाहीये. आपल्याला जेवायचं आता व्यवस्थित. मूड झालाच तर जाऊ, एक राऊंड मारू, काशीद बीचला होऊन येऊया. काशीद बीचला आता मी येताना बघितलं, पण खूप गर्दी पण होती तिकडे, जी नेहमीच असते. पण हा बीच हा म्हणजे कसं माहितीये, मी 12-13 वर्ष आधी आलेलो. काशीद बीच तेव्हा असा होता, अनटच, निळं पाणी वगैरे अक्षरशः. पण आता काशीद बीच सगळ्यांना माहिती झालंय. हा म्हणजे काहीतरी समथिंग एल्स आहे. म्हणजे तुम्ही याच इथे इथं बोलू. व्ह्यू बघा ना, तो बघा, समुद्र आहे, मस्त हिरवळ आहे त्या साईडला. इथे सफेद वाळू आणि ती एक होडी दिसते तुम्हाला. किती शांत वाटते बघून. तो तिकडे एक बंगलो आहे, तो पण किती छान वाटतंय बघा, छोटासा. आणि आपली प्रॉपर्टी दाखवतो मला, या इथे आपण राहणार आहे ती बघा. हे ते स्टेअर्स केस आहेत. आपण इथून आलो खाली, इथून खाली आलो, हे सगळं त्यांचंच अंगण आहे. पलीकडे त्यांची प्रॉपर्टी आहे, इथे एंड होते. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला खरं तर. आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढ्या चांगल्या जागेवरती येईल मी. पाण्यात जायचं का थोडं?
का जेवून यायचं परत चालत यायचं एवढं? चला. हा रोड येतो काशीदवरून तुम्ही जेव्हा येता तो हा रोड जातो मुरुडला, तो 9 किलोमीटर. आणि हा आपला आनंद कसा आहे, मस्त ना एकदम. तो एक गेट आहे आणि हा एक गेट आहे. आपल्या मिसेस आतमध्ये उभे आहे. ऍक्च्युली जेवणासाठी गेलेलो, पण जेवणाला खूप गर्दी आहे. तर जरा आवडते त्यांचं तोपर्यंत आपण फ्रंट साईड करू आहे. खाली राहतात ऑनर्स आणि तो डायरेक्ट एंटर जाते आणि किचन साठी जायला, रेस्टॉरंट मध्ये जायला हा लॉंग कट आहे. हा जो मी तुम्हाला मगाशी लांब नॅरो रोड दाखवला ना स्टार्टिंगला, तसा वरती येतो. आपण वरून असं आलो, तिथून उतरलो आणि मग बीचला गेलो. तसंच तिथून सरळ आलो. कमेंट करून सांगा मला मित्रांनो, आपल्याला काय एवढं नॉलेज नाही बघा. इथे मस्त उमललेलं आहे. मस्त उमललेलं कळ्या आहेत. काय बोलू, किती सुंदर. दिवाळीला आपण घराबाहेर तोरणं लावतो असं वाटतं. गुलाब आहे, गुलाबचं झाड बघा. कोणाला बाहेर गेलो असं वाटेल. दिवाळीचे कंदी नसून काढलेले आहेत. हे बघा जास्वंद आहे बघा. हा बघा जास्वंद काय कोजीर वाटते. हा मला माहित नाही, हाही मला सांगा तुम्ही कुठला आहे फुल कॉमेंट्स मध्ये प्लीज. हे वाला मी पाहिले मुंबईमध्ये असतं गार्डन मध्ये वगैरे. मस्त शेषनाग, काल्यानाग, शेषनाग काय सुंदर वृंदावन आहे. एक अजून एक गमतीची गोष्ट दाखवतो बघा. एम करायचं, युवा करायचं, मेसेज छानच आहे. म्हणजे काय असं मोठं नाही, पण किती बेसिक आणि कॉम्बिनेशन पण बघा.